नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या दृष्टीरक्षण मालिकेत तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रोते हो, डॉक्टरांनी कितीही महागडे आणि चांगलं औषध दिलं ना, तरी ते डोळ्यात योग्य पद्धतीनं जर टाकलंच नाही तर त्याचा काहीच फायदा होत नाही. उलट चुकीच्या पद्धतीमुळे डोळ्याला संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होण्याचा धोका हा जास्त असतो. आज आपण शिकणार आहोत डोळ्यात थेंब म्हणजेच आय ड्रॉप्स आणि मलम म्हणजेच ऑइंटमेंट टाकण्याची अगदी शास्त्रोक्त पद्धत. पण श्रोते हो, त्याआधी तुम्हाला एक विनंती. ज्यांनी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नाही त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जर 100 लोक हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यातल्या 70% लोकांनी चॅनलला अजून सबस्क्राईबच केलेलं नाही. तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला एक प्रेरणा मिळते, अजून कष्ट करायला ताकद मिळते आणि तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओज पोचवायला आनंद देखील होतो. वळूयात मुख्य विषयाकडे. श्रोते हो, डोळ्यात थेंब टाकताना या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वच्छता. सर्वात आधी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा. त्याच्यानंतर औषधाच्या बाटलीवरील एक्सपायरी डेट म्हणजेच एक्सपायरी तारीख ही नक्की तपासा. रुग्णाला मान मागे करून वर बघायला सांगा आणि बोटाने खालची पापणी हलकीशी खाली ओढा. सर्वात महत्त्वाचं, बाटलीचे टोक डोळ्याला किंवा पापणीला अजिबात लागू देऊ नका. बाटली थोडीशी दूर धरून खालच्या पापणीत फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या संख्येप्रमाणेच तेवढेच थेंब टाका. आणि शेवटचं म्हणजे थेंब टाकल्यानंतर डोळा हलकासा बंद करा आणि नाकाजवळील डोळ्याचा कोपरा साधारण 1 मिनिट दाबून धरा. यामुळं औषध डोळ्यात नीट मुरतं आणि ते इतर ठिकाणी जाऊन वाया जात नाही. आता पाहूया मलम म्हणजेच ऑइंटमेंट कसं लावायचं. श्रोते हो, लक्षात ठेवा, मलम लावताना सुद्धा हात धुणं खूप गरजेचं आहे. मान मागे करा, खालची पापणी हलकीशी खाली ओढा. मलम लावताना ट्यूबचे टोक डोळ्याला न लावता तांदळाच्या दाण्या एवढे मलम डोळ्याच्या खालच्या पापणीत हलकेसे ओता. मलम टाकून झाल्यानंतर डोळा हलकासा 1 मिनिटासाठी बंद ठेवा. मलम लावल्यानंतर काही काळ दृष्टी थोडी अस्पष्ट म्हणजेच ब्लरी होते, पण घाबरू नका, ती थोड्याच वेळाने आपोआप नीट होते. श्रोते हो, आता काही महत्त्वाचे नियम. पहिला नियम म्हणजे 1 महिन्याचा नियम. औषधाची बाटली एकदा उघडली की ती फक्त आणि फक्त 1 महिन्यासाठीच असते, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर औषध उरले असेल तरी ते फेकून द्यायचं आहे. औषध शेअर करू नका. एकाचे औषध दुसऱ्याला कधीही वापरायचं नाही. आणि क्रम लक्षात ठेवा. जर तुम्हाला डॉक्टरांनी थेंब आणि मलम असे दोन्हीही औषध दिले असतील तर त्याचा एक क्रम आहे. आधी थेंब टाकायचा आणि 5 मिनिटांनंतर मलम लावायचं. तर श्रोते हो, योग्य पद्धतीनं घेतलेले उपचारच डोळ्यांना लवकर बरे करतात. आपल्या आशाताई रुग्णांना ही माहिती देऊन समाजाला अंधत्वापासून वाचवण्याचे मोठे काम करत आहेत. श्रोते हो, पुढच्या म्हणजेच मालिकेच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत निरोगी समाजासाठी तुमची जबाबदारी आणि आरोग्याचा महामंत्र. हा शेवटचा भाग अतिशय महत्त्वाचा आणि खास असणार आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा आरोग्यपूर्ण नजरेने, समृद्ध व्हा हेल्थ गुरु आय केअरच्या साथीने. धन्यवाद.